शेतकरी मित्र नमस्कार. आता सध्याचा जो समोर तुम्ही प्लॉट बघताय त्या प्लॉटमधले खोडवा ऊस होता. ऊस तोडणी झाली आहे. ऊस तोडल्यानंतर जे पाचट होतं ते आपण त्याची कुटी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ज्या भागात ऊस नव्हता त्या भागात काय कुटी पसरली आहे, काय कुटी भरून ते आपण आंब्याच्या बागेला मल्चिंगसाठी वापरण्यासाठी घेऊन गेलो आहे. त्यानंतर आता शेणखत टाकलेलं आहे आणि शेणखत सध्या तुम्ही जर आता बघितलं तर शेणखत पसरण्याचं काम इथं चालू आहे. कारण की सगळीकडे आपल्याकडं आपण म्हणतो की मजूर मिळत नाही आणि ते एकदम बरोबर आहे. मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या, मजुरांचं खूप अवघड झालं आहे. आणि हे सध्या आपण आता खत जे आपण असं छोट्या छोट्या गोणे टाकलेत शेणखताच्या, ते शेणखत आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने इसकटण्याचे किंवा पसरण्याचे काम चालू आहे. तुम्ही जर आता बघितलं आता इथं शेणखत पसरलेलं आहे. कुठे सगळीकडे एकसारखा असा पसरला जातो, कुठे असे ढीग वगैरे पडत नाही. जसं आपण माणसाने टाकतो, माणसाने शेणखत पसरताना बऱ्यापैकी कधी कधी एकदम पाठी खाली पडली जाते. पण आपण सध्या ज्यावेळेस ट्रॅक्टर साह्यानं शेणखत पसरतो एक समान सगळीकडे शेणखत जातं. तुम्ही आता लाईव्हमध्ये बघता, जास्त जवळ मला तुम्हाला दाखवता येणार नाही कारण की खडे उडून डोळ्याला लागू शकतो. तर बघा अशा पद्धतीनं हे पूर्ण ढिगारा आणि किती 1 मिनिटही लागत नाही. म्हणजे एक ट्रॉली शेणखत जर पसरायचं म्हटलं माणसांकडून तर जवळजवळ अर्धा दिवस जातो. 1-2 माणसं असेल तर अर्धा दिवस जातो. पण इथं जर आपण बघतोय एका ट्रॉलीमध्ये आपले 4 ते 5 असे ढिगारे होते जे 1 मिनिटाच्या आत. आता आपण बघतोय आता हे समोरचा ढिगारा 1 मिनिटही लागत नाही. म्हणजे किती सोपं झाले आपल्याला लक्षात येते. आणि माणूस खूप हुशार आहे. माणसाला माहिती आहे काय अडचण आहे, कुठं अडचण आहे आणि त्या अडचणी सॉल्व्ह करतो आहे माणूस. यांत्रिकीकरणाचा वापर केल्यामुळे 100% शेती करणं थोडंसं सोपं झालं आहे. सगळं जर माणसांकडनं करायचं म्हटलं तर 100% घरी खाण्यापुरती शेतीसुद्धा पिकवणं अवघड आहे. अशी सध्या मजुराच्या बाबतीत परिस्थिती आहे. तर आता सध्या अशा पद्धतीनं शेणखत पसरण्याचं काम इथं चालू आहे. मॅक्सिमम एक ढिगारा पसरण्यासाठी मॅक्सिमम 1 ते 1.5 मिनिटाचा कालावधी लागतोय. आणि एक सामान पूर्ण जर खताची ढेकळं असतील, ढेकळं फोडले जातात आणि एक सामान सगळीकडे पसरण्याचं काम ट्रॅक्टरच्या साहाय्याने होते. तर असे जर तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर शेतकरी मित्र सूरज अवताडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.